दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरतायत. आपण पाहते दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून डेड बॉडी, दूसरा कोई नेता उधर, ये अपने कंधे पर उनका डेड बॉडी पार्थिव लेकर शिंदे जी भाग रहे. ये ऑस्कर का सिनेमा है, कोई डुप्लीकेट ऑस्कर लगा दो. यहाँ गांव में 5 पखाड़ी में एक ऑस्कर का ऑफिस डाल दो या ओळा माजीवडा में, और एक ऑस्कर पुरस्कार दे दो उसको. धर्मवीर 1, धर्मवीर 2, धर्मवीर 3, जस जसा निवडणूक येतात तसे धर्मवीर 1, 2, 3, 4, 5 धर्मवीरांना आम्ही जास्त ओळखतो. दिघे साहेबांचं निधन 2001 साली झालं. राज ठाकरे यांनी पक्ष 2005 साली सोडला, आपल्याला माहित आहे बरोबर आहे. आता ज्यांनी पक्ष सोडला 2005 ला, त्यांच्याबाबत 2001 साली स्वर्गवासी झालेले दिघे साहेब बोलतायत अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा आहे तो, काल्पनिक, याच्यावरती काल्पनिक गोष्टींवरती विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिघे साहेबांचं चारित्र्य हनन केलेलं. आता काल तो सिनेमा लावला होता टीव्हीला, मी कुठेतरी होतो आणि दिसलं, मला धक्काच बसला. ज्या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे, दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरतायत. आपण पाहते दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून डेड बॉडी, दूसरा कोई नेता उधर, ये अपने कंधे पर उनका डेड बॉडी पार्थिव लेकर शिंदे जी भाग रहे. कौन सी फिल्म, कौन बना रहे हैं फिल्म, कौन लिख रहे हैं? ये दिघे साहब का अपमान है. और उनके जो सभी समर्थक रहे, उनके चाहने वाले, उनका अपमान है. ऐसी ऐसी बातें उसमें दिखाई है. अब क्या बोलेंगे? भेज दो ऑस्कर में ये सिनेमा. ये ऑस्कर का सिनेमा है, कोई डुप्लीकेट ऑस्कर लगा दो. यहाँ गांव में 5 पखाड़ी में एक ऑस्कर का ऑफिस डाल दो या ओळा माजीवडा में, और एक ऑस्कर पुरस्कार दे दो उसको. दिघे साहब के डेड बॉडी लेकर आनंद दिघे अपने कौन है मुख्यमंत्री भाग रहे हैं, और दिघे साहब के हाथ ऐसे लटक रहे हैं बेचारे. क्या है, हम थे उस वक्त, हमने देखा है सब कुछ, लेकिन ये पैसे की लालच में ये राइटर, डायरेक्टर, कलाकार जो फिल्में बना रहे हैं ना, ये दिघे साहब का सबसे बड़ा अपमान है. असतील तो त्यांचा प्रश्न, पण ज्या पद्धतीनं दिघे साहेबांचा त्यांच्या मृत्यूनंतर हा वापर केला जातो आहे, अशा पद्धतीनं हा घृणास्पद, हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. मुळात चित्रपट की प्रचारपट, हा प्रचारपट नाहीये, हा दिघ्यांचा अपप्रचार आहे. हा प्रचार सुद्धा नाही, हा दिघे साहेबांचा अपप्रचार सुरू आहे या सिनेमातून. मी इतका बकवास सिनेमा माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही. दिघे साहेबांचं संपूर्ण आयुष्य आमच्या समोर आहे. त्यांच्या अनेक गोष्टीला मी साक्षीदार आहे, अनेक खटल्यामध्ये मी साक्षीदार आहे त्यांच्याबरोबर. त्यांच्या मृत्यूच्या वेळेला आम्ही त्या तिथे उपस्थित होतो, आम्हाला माहिती आहे सगळं. कोणी तिकीट काढून जाणार नाही, खोटं आहे सगळं. खरं म्हणजे त्यांनी एक ओळ टाकली पाहिजे, या सिनेमातल्या कथानकाचा सत्य आणि वास्तविकतेशी काही संबंध नाही, अशी ओळ टाकली पाहिजे. तर ते सत्यच नाहीये.